हाय हॅलो नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज मी भाकरीच्या तव्यामध्ये कांद्याची भाजी केलेली आहे. अगदी गावाकडच्या घरात ही सहज बनवली जाते आणि या भाजीला काही साहित्य लागत नाही. अगदी 5 मिनटात तयार होते ही भाजी आणि चवीलाही खूप उत्तम लागते. तर तुम्ही अशी कधी कांद्याची भाजी केली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी इथे 5 ते 6 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तरी ते मी भाकरीचा तवा गरम व्हायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आता 2 चमचे तेल घालून घेऊया. तुम्ही अशी भाजी कधी ट्राय केली आहे का नक्की सांगा. तर यामध्ये आता आपण टाकूया मोहरी. त्यातच आपण थोडीशी जिरे. छान असं मोहरी तडतडली की जिरे टाकायचं त्यामध्ये आणि त्यातच आपण टाकून घेऊया 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. छान असं तडका बसला की त्यामध्ये आपण जे बारीक चिरलेले कांदे होते 5 ते 6 ते आपण घालून घेऊया. छान त्याला असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला सॉफ्ट ह्याच्यावर भाजून घ्यायचं आहे. सॉफ्ट गॅसवर म्हणजे मीडियम गॅसवर छान ब्राउनिश कलर येईपर्यंत. तर ही रेसिपी आहे ना खेड्या गावामध्ये किंवा गावच्या साईडमध्ये जास्त बनवली जाते आणि म्हणजे पूर्वीच्या ज्या आमच्या आजी वगैरे होत्या त्या म्हणायच्या की भाकरीच्या तव्यात केलेलं काही असू द्या ते चव लागतं. पण ते खरंच आहे. भाकरीच्या तव्यामध्ये कोणतीही भाजी करा, कुठलाही पदार्थ करा, अगदी चव लागतो. तर मी सुद्धा ही ट्राय केली आणि काहीच नाही लागत ह्याला, फक्त कांदा आणि कढीपत्त्याची पानं झाली तर ही भाजी अगदी 5 मिनटात तयार होते. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही कधी अशी भाकरीच्या तव्यात भाजी केली आहे का आणि त्याची चव कशी असते हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि कधी असं केलं नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो. दिसायला असं जरी भाजीसारखं दिसलं असेल तरी चवीला खूप वेगळी भाजी लागते ही. तुम्ही ट्राय करून नक्की बघा. तर मी इथे गोल्डन कलर येईपर्यंत कांदा छान असा भाजून घेतलेला आहे. कांद्याला असं सॉफ्टपणा येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे कांदा. तर हे बघा छान असा त्याला कलर आलेला आहे. त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया हळद. चवीनुसार लाल तिखट घालूया. तर लाल तिखट मी इथे 2 ते 2.5 चमचे घातलेले आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया आपण. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली. तर हे बघा सर्व असं मिक्स करून घेऊया आपण आताही. जेव्हा आपल्याकडे भाजीला काहीच नसेल ना तर ही अगदी 5 मिनटात तयार होणारी रेसिपी आहे. तर यामध्ये आता आपण घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट. ते सुद्धा आपण असं मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि ती भाजी आपण छान अशी त्याच्यावर प्लेट झाकून आपण शिजवून घेऊया. 5 मिनटात ही भाजी शिजून तयार होते. त्यातलं पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालं की आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी. हे बघा छान उकळी आलेली आहे. तर यावर आता आपण प्लेट झाकून घेऊया आणि छानपैकी भाजी आपण शिजवून घेऊया ही. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अगदी साधी सोपीच रेसिपी आहे. मी म्हटलं तर शेअर करावं कधी भाजीला, कारण की आपल्या स्त्रियांना खूप प्रश्न पडतात की भाजीला काय करायचं. तर ही झटपट होणारी रेसिपी आहे म्हणून म्हटलं शेअर करावं. तर हे बघा आपली कांद्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही अजूनसुद्धा त्याला जे पाणी आहे ते आटवून अशी सुकी भाजीसुद्धा करू शकता. मी इथे थोडंसं पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून भातासोबत वगैरे खाता येते. तर ही आपली कांद्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी छान 5 मिनटात तयार झालेली आहे. चवीलाही खूप छान लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते. तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकली तरी पण खूप छान चव येते. तर ही आपली कांद्याची भाजी तयार झालेली आहे. आजची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही भाजी नक्की ट्राय करून बघा. तर आज होती माझी फर्स्ट वटपौर्णिमेची ऑर्डर. तर मला एक ऑर्डर आलेली मेहंदीसाठी. त्यांना फोटोशूट करायचं होतं. म्हटलं चला आपण मेहंदीची ऑर्डरसुद्धा कंप्लीट करून घेऊया. तर मी भाजी बनवून लगेच मेहंदीची ऑर्डर केली होती.
कंप्लीट करायला. तर ही बघा कशी काढली आहे मेहंदीसुद्धा मला नक्की सांगा. तर ही माझी वटपौर्णिमेची फर्स्ट मेहंदी ऑर्डर होती. तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन, तर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की माझी ही मेहंदीची डिझाईन कशी वाटली. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.